नमस्कार, मी रेणुका. करिअर टॉक टाइममध्ये आज तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज विवेकानंदांची जयंती आहे आणि म्हणून देशभरात आजचा दिवस जो आहे तो युवा दिन म्हणून साजरा होतो आहे. आणि खरंच त्यांनी जी प्रेरणा दिलेली आहे त्यांच्या प्रत्येक वाक्यातून ही आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची आहे. पण या वेगळ्या फील्डमध्ये आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे आपल्याला की पायलट जर व्हायचं असेल, कॅप्टन म्हणून जर आपल्याला वावरायचं असेल तर नक्की काय करावं लागतं, ही प्रेरणा आज आपण अशाच एका व्यक्तीकडून घेणार आहोत. कॅप्टन नीलम आता आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि तुमच्या प्रश्नांची जरूर वाट बघतो आहोत, कारण एरवी जे आपल्याकडे पाहुणे येतात ते नेहमीच्या आपल्या ड्रेसमध्ये असतात, पण मला त्यांच्याकडे बघून एकदम प्रेरित व्हायला झालेलं आहे. कारण त्यांचा एकूणच जो युनिफॉर्म आहे त्याच्यावर जे काही त्याच्यातली जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. की किती महत्त्व असतं त्यांच्या युनिफॉर्मचं आणि त्याच्यामागे मेहनत किती असते, या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. 02266899263 या नंबरवर तुम्ही आम्हाला जरूर प्रश्न विचारू शकता. आणि तोपर्यंत आपण इथे गप्पांना सुरुवात करतो आहोत. कॅप्टन नीलम, हे म्हणतानाच इतकं छान वाटतं आहे, कारण आमच्याकडे नेहमी येणारे पाहुणे आणि तुम्ही येणाऱ्या पाहुण्यांमध्ये थोडासा फरक असा आहे की तुमचं प्रोफेशन पूर्णपणे वेगळं आहे. तुम्ही या क्षेत्रामध्ये कशा आलात? मी कार चालवली आहे, बाईक चालवली आहे, बैलगाडी सुद्धा चालवली आहे. म्हटलं विमानही चालवून बघूया. तर ग्लोबलायझेशन होत होतं जेव्हा मी 12वी केली होती. तर मला वाटलं की तेव्हा एव्हिएशन खूप एक्सपॅन्ड होणार आहे, ओपन स्काईज पॉलिसीज वगैरे येणार आहे. सो दिस विल बी अ गुड करिअर ऑप्शन. म्हणून मी ॲज अ पायलट म्हणून ठरवलं की पायलट म्हणून होणार. बरोबर. नीलम, पण आतापर्यंत किती तासाचं तुमचं म्हणू शकतो आपण की फ्लाइंग झालेलं आहे? माझं आतापर्यंत जवळजवळ 4000 तास झालेत ॲज अ फ्लाइंग. एक मोठा टप्पा असतो तुमच्या फील्डमध्ये, इतका मोठा. पण या पदावर पोहोचण्यासाठी, म्हणजे आता आपण टॉक टाइमच्या मुद्द्याकडे येणार आहोत, तुम्ही आतापर्यंत ज्या काही अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत त्याबद्दल तुमचं पहिले अभिनंदन. थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक कमर्शियल पायलट होणं हे निश्चितच एक आव्हानात्मक आणि जबाबदारीचं काम आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय करावं लागतं? सुरुवातीपासून जर CPL म्हणजे कमर्शियल पायलट लायसन्स करायचं असेल तुम्हाला, तर 12वी सायन्स करायला हवं. जर सायन्स नसेल तरी चालेल, पण फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स ह्या 2 विषयातून तुम्हाला उत्तीर्ण व्हायला हवं. मेडिकल फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एअरफोर्स स्टँडर्डची मेडिकल असते, ती टेस्ट घेतात ते लोक, क्लास 1 मेडिकल म्हणून. तर ती पास करायची असते. त्याच्यानंतर 200 तास फ्लाइंग ट्रेनिंग घ्यावी लागते. आणि DGCA म्हणजे डायरेक्टरेट जनरल सिव्हिल एव्हिएशन, त्यांचे पेपर्स असतात, तर ते क्लिअर करावे लागतात. आणि ह्यानंतर तुम्हाला कमर्शियल पायलट लायसन्स मिळतं. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे कधी आपण आधी ऐकलेलं असतं की चष्मा असेल तर पायलट होता येत नाही, उंची कमी असेल तर पायलट होता येत नाही. तर या टर्म्स अँड कंडिशन्स काय काय असतात? असं काही नाहीये, उंची असेल किंवा नसेल तर पायलट होता येत नाही असं काही नाही, कारण आमचे सगळे सीट ऍडजस्टेबल असतात, सगळं काही ऍडजस्टेबल असतं. सर 5'1" पर्यंत जर तुमची उंची असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. चष्मा आधी असायचं असं म्हणायचं की नाही चालत, पण आता इट्स ओके. चष्मा असला तरी चालतो, फक्त लेझर सर्जरी केलेली नसली पाहिजे. दॅट इज ओके. बरोबर. आणि त्याचबरोबर कलर ब्लाइंडनेस विषयी, कलर ब्लाइंडनेस यू शुड नॉट हॅव. एपिलेप्टिक अटॅक्स येतात कोणाला, फिट वगैरे, त्या गोष्टी अलाउड नाहीयेत. आणि शिवरिंग जर असेल ना तर ते अलाउड नाही. ह्याच्या व्यतिरिक्त काही असं प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. आणखी गप्पा मारायच्या तुमच्याशी. आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झाली आहे नीलम. आपल्याला गणेश गुरव जळगावहून प्रश्न विचारतात. विचारा गणेश. गणेश, तुमच्या टीव्हीचा आवाज प्रश्न विचारण्याआधी पूर्णपणे बंद करा आणि मग सलग तुमचा प्रश्न विचारा. हो मॅडम. मॅडम, तर माझा प्रश्न असा आहे की पायलट होण्याकरता माणसाने किती कशा प्रकारे अभ्यास करावा आणि कशा प्रकारे माणसाने आपलं ध्येय साधावं आणि कशा प्रकारे त्यांनी परीक्षा द्याव्यात? ध्येय आधी एक बनवा की तुम्हाला हे असं असं करायचंय, त्याची प्लॅनिंग करा. जवळजवळ म्हणजे तुम्हाला किती खर्च येईल, अभ्यास कशा पद्धतीने करावा लागेल, हे आधी तुम्ही तयारी करा की मी कुठपर्यंत माझी कपॅसिटी आहे. आणि मेहनत ही करावीच लागते. 12वी खूप असं नाही आहे की खूप चांगले पर्सेंटेज तुम्हाला आणावे लागतील, पण एव्हिएशनचे जे विषय असतात, फॉर एक्झाम्पल हवामान हा एक आमचा विषय असतो, मिटिओलॉजी, त्याविषयी काही माहिती मिळवा. म्हणजे जर तुम्ही अजून अद्याप सुरू नसेल केली फ्लाइंग ट्रेनिंग, तर विमानांचे प्रकार असतात, एरोडायनामिक्स असतं, विमानांचे इंजिन असतात, त्याविषयी अभ्यास करा. 1934 एअरक्राफ्ट रूल्स आहेत ह्याच्यामध्ये, म्हणजे जसं सगळं आपली कॉन्स्टिट्यूशन आहे, सगळं लॉ असतो, तसं ह्याच्यामध्ये सगळं एव्हिएशनचा लॉ आहे, तर त्याचा अभ्यास करा अशा पद्धतीने.
मला वाटतं एवढे जर तुम्ही कव्हर केलं तर फ्लाइंग ट्रेनिंग करताना तुम्हाला सगळं काही खूप सोपं जाईल. बरोबर आहे. ट्रेनिंग तुम्ही म्हणताय पण ते निश्चितच कठीण असणार आहे. त्याच्याविषयी देखील आपण बोलणार आहोत. आपल्याला मंजिरी कदम मुंबईहून प्रश्न विचारतात. विचारा मंजिरी. हा हॅलो, हा, बोला. मी मिसेस मंजिरी कदम बोलते, बोरिवली प्रीती सागर मधून. हम्म. हा, ही कॅप्टन मिनल इंगळे ही आमच्या सोसायटीतच राहत होती आणि तिला खूप अभिनंदन या पदावर पोहोचल्याबद्दल. आणि तर मला विचारायचंय की ह्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावर किती, म्हणजे कसं करायचं, किती तास अभ्यास, आणि ती माहिती मला हवी आहे कारण माझ्या मुलाचं पण करिअरसाठी मला विचार करायचा आहे. तर मला माहिती द्या की कसं करावं लागेल. करिअर विषयी म्हणजे अगदी सुरुवातीला जसं तुम्ही 12वीचा एक मुद्दा सांगितलेला हो, होता. हो. आता आपण ट्रेनिंगकडे येऊयात की तुमचं ट्रेनिंग कसं असतं. अच्छा, ट्रेनिंग आमचं 200 तासांचं फ्लाइंग ट्रेनिंग असतं. तर त्या 200 तासांमध्ये सगळे टेक ऑफ, लँडिंग वगैरे, कारण तुम्ही जशी गाडी चालवता तर तुम्हाला फक्त पुढे मागे जायचं असतं किंवा राईट लेफ्ट जायचं असतं. पण विमानामध्ये कसं असतं, पुढे मागे तर जात नाही, पुढे वरती खाली डायरेक्शन, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि अजून विमानामध्ये काही फॉल्ट वगैरे झाल्या तर तीही तुमची जबाबदारी असते. म्हणून ट्रेनिंग खूप आमची स्ट्रेसमध्ये असते. आता मी जिथून ट्रेनिंग केली आहे तिथे एअरफोर्सचे ट्रेनर असायचे. तर ते एअरफोर्सचे ट्रेनर्स काय करायचे, आम्हाला प्रेशरमध्ये टाकायचे. कारण त्यांचं काय म्हणणं असायचं की तुम्हाला विमानामध्ये जर काही बिघाड झाला, इंजिन वगैरे बंद पडली तर ट्रेमेंडस प्रेशर येतो. तेव्हा तुम्ही जर नाव जरी विचारलं ना तर थोडं गडबडायला होतं. म्हणून खूप प्रेशरमध्ये ती ट्रेनिंग असते. आणि असं काही नाही आहे जसं ती तुम्ही सायकल चालवायला एकदा शिकता, तसंच विमान एकदा चालवायला उडवायला शिकला तर तुमच्या म्हणजे तुम्ही काही हे विसरत नाही कधीच. बरोबर. आणि ध्येय निश्चिती, जसं त्या म्हणाल्या की करिअरच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करत असतो तेव्हा मनाची तयारी खूप महत्वाची असते. ती तुम्ही कशी केली होती. मनाची तयारी म्हणजे मला व्हायचंच होतं पायलट. म्हणजे जेव्हा ही एक इच्छा असते ना की नाही मला हेच करायचंय, दुसरं काही करायचंच नाही, याला काही दुसरं ऑप्शनच नाही, पर्यायच नाही, मग मला वाटतं आपोआप सगळ्या वाटा वगैरे निघतात आणि सगळं काही तसं तसं होतं. अगदी. अजून एक गोष्ट मला मंजिरीला सांगायची आहे की ती तास अभ्यास करण्यापेक्षा त्या अभ्यासाची क्वालिटी, जर तो कमी तासांचा जरी अभ्यास असेल पण त्याची जी क्वालिटी आहे त्या चांगल्या क्वालिटीचा स्मार्ट अभ्यास करायला सांगा. क्या बात आहे. आपल्याला पुढचा प्रश्न डॉक्टर भरत दिघे संगमनेरहून विचारतात. विचारा भरत. हा मॅडम, आपलं एमएससी फिजिक्स झालेलं आहे म्हटलं, एमएससी फिजिक्स. तर पायलट होते की त्यांना आता एमएससी फिजिक्स झालं आणि त्यांची पायलट होण्याची इच्छा आहे, तर आपण त्यांना काय गाईड करू शकतो. हो जरूर. एमएससी फक्त वयाची अट आहे 34-35 वर्षांपर्यंत एअरलाईन घेईल तुम्हाला, त्याच्यानंतर एअरलाईन्स घेत नाहीत. पण डेफिनेटली तुम्ही पायलट करायचं असेल तुम्हाला, खूप एमएससी फिजिक्स म्हणजे तुम्ही मास्टर झालात तर अजून फिजिक्सच्या गोष्टी तुम्हाला माहिती पडतील, तर अभ्यास करायलाही तुम्हाला खूप सोपं पडेल. बरोबर. आणि या सगळ्यामध्ये जसं आपण नेहमी जेव्हा आपण विमानतळावर जातो तेव्हा एअरबस असतं, बोईंग, असे वेगवेगळे प्रकार असतात. तर ही विमान चालवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते किंवा तो नेमका काय साचा असतो. अच्छा, मी एअरबस चालवते आणि माझे हस्बंड बोईंग चालवतात. त्याच्यामध्ये फरक आहेत, कारण एअरबस जे विमान आहे आम्हाला साईड स्टिक असते, जसं व्हिडिओ गेम खेळता जॉयस्टिक असते त्या पद्धतीची साईड स्टिक असते. आणि बोईंग विमानांमध्ये असा मध्ये एक योक असतो, कंट्रोल कॉलम. तर अशा बरेच वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि ऑटोमेशन वेगळं असतं. एअरबसचं ऑटोमेशन वेगळं आहे, बोईंगचं वेगळं आहे. अशा बऱ्याच गोष्टींमध्ये हे असते, पण बाकी कॉन्सेप्ट जी आहे विमानाची ती सेमच असते. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की एखादं म्हणजे जसं म्हणताय की मला हे करायचं होतं मी केलं, पण तो जो मधला रस्ता असेल तो खूप खडतर असणार आहे तुमचा. पण आता या पदावर असताना आणि जेव्हा तुम्ही इतके तास फ्लाइंग केलेलं आहे, ते एक भावना काय असते, ते एक फिलिंग काय असतं की मी स्वप्न तर पूर्ण केलंय पण माझ्याकडे मला जबाबदारी पण खूप आहे. हो, जबाबदारी ही खूप आहे आणि जसं म्हणतात जबाबदारी आपण देऊ शकत नाही, ही स्वतः घ्यायची असते. तर ऍज अ पायलट खूप मोठी जबाबदारी. जेव्हा माझे पॅसेंजर्स माझ्या विमानामध्ये येतात तेव्हा प्रत्येकाकडे मी बघत असते की ही जबाबदारी आमची आहे. कॉकपिटमध्ये बसून आम्ही ह्या सगळ्यांचं आम्हाला त्यांना सेफ सुखरूप पोहोचवायचंय, त्यांची आणि आमच्या स्वतःची सुद्धा. आमचं स्वतःचं लाईफ, आमचं एवढं अब्ज करोडचं विमान आणि आमचं एअरलाईनचं नाव, तर ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आम्ही घेतो आणि ते घेण्यात सुद्धा खूप अभिमान वाटतो आम्हाला. क्या बात आहे. खरं तर आणखीन अशाच खूप गप्पा मारायच्या वाटतात, तुमच्याशी आणखीन गप्पा मारायच्या वाटतात. त्याचे तेवढ्याला पुढचा प्रश्न गणेश पाटील नाशिकहून विचारतात. विचारा गणेश. हॅलो मॅडम. हा मॅम, माझी 12वी आता कॉमर्स झालेली आहे. मी ऑक्टोबर मधून एक्झाम पास झालेलो आहे मॅम.
आता 67% मला मिळाले, पण मॅम मला पायलट होण्याची इच्छा आहे, पण त्यासाठी मी करिअर एकंदरीत पायलट मध्ये कसं काय करू शकतो, याची थोडीशी करिअर गाईडलाईन देऊ शकता का मला? जरूर. हो. कॉमर्समधून झालात म्हणजे फिजिक्स नाहीये तुमच्याकडे, तर तुम्ही 12वी फिजिक्स, फक्त फिजिक्स हा विषय घेऊन 12वी पास व्हा, कारण गणित तर असेलच कॉमर्समध्ये. आणि 12वी झाल्यानंतर फ्लाइंग ट्रेनिंग सुरू करा. भारतभर आपले फ्लाइंग क्लब्स आहेत आणि सगळ्यात बेस्ट जर तुम्हाला फ्लाइंग ट्रेनिंग हवी असेल तर ती इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी, ही रायबरेली UP-मध्ये आहे ट्रेनिंग. पण त्यांची एंट्रन्स परीक्षा वगैरे असते, इंटरव्ह्यू वगैरे असतात आणि ते ऑल ओव्हर इंडिया मग सिलेक्ट करतात. पण खूप दर्जेदार ट्रेनिंग असते तिथे, तर तुम्ही त्याविषयी माहिती मिळवा. इंटरनेटवर माहिती आहे या गोष्टींची. आणि सगळ्यांना ज्यांनाही पायलट व्हायचं असेल त्यांनी DGCA, मी उल्लेख आधी केला होता, डायरेक्टरेट जनरल सिव्हिल एव्हिएशन, ह्या वेबसाईटवरती जाऊन बरीच माहिती आहे त्याची, ती आपण मिळवा. आणि गाईडलाईन्स वगैरे सगळे आहेत तिथे. जरूर. आपल्याला आणखीनही प्रश्न विचारले जात आहेत, पण त्याआधी आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकला जाण्याआधी आमचा नंबर पुन्हा लिहून घ्या, 022 66 899 263. डॉक्टरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकमध्ये देखील गप्पा मारताना एक महत्त्वाचा मुद्दा कळला की नेमकी वयाची अट काय असते नीलम, म्हणजे साधारण 18 वर्षापासून का आणि कशी असते? हो, कमर्शियल पायलट लायसन्स हे मिळवण्यासाठी वय 18 वर्ष असायला हवं. पण ट्रेनिंग आधी करू शकता, फक्त लायसन्स जेव्हा तुमच्या हातात येईल तेव्हा तुमचं वय 18 असायला हवं. आणि एअरलाईन मध्ये जर तुम्हाला जायचं असेल जॉब, तर ते एअरलाईनचे त्यांचे नियम असतात. बहुतेक एअरलाईन 35 वर्षापर्यंत तुम्हाला घेतात. पण कमर्शियल पायलट लायसन्स जे आहे त्याचा उपयोग तुम्ही 18 ते 65 वर्षांपर्यंत करू शकता. सो यू कॅन बी अ पायलट 18 वर्षांपासून ते 65 वर्षांपर्यंत. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की आता तुम्ही विमान आहात, विमान तुम्ही चालवतात, पण दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा राजकीय नेता असेल किंवा उद्योगपती असेल, त्यांचे चॉपर्स किंवा हेलिकॉप्टर्स असतात, प्रायव्हेट कुठे जायचं असेल तर मग त्याच्यासाठी काही वेगळं ट्रेनिंग असतं किंवा त्याच्यासाठी काय करावं लागतं? आता हेलिकॉप्टर्स जे आहेत ते हे रोटरी विंग आहेत आणि आमचं जे असतं ते फिक्स्ड विंग आहे. तर त्याची ट्रेनिंग वेगळी आहे, लायसन्स वेगळं आहे. आमचं पायलट लायसन्स जे असतं, कमर्शियल पायलट लायसन्स, हे विमानांचं आहे, एरोप्लेनचं. ते हेलिकॉप्टरचं वेगळं असतं. पण जर मला दुसरं विमान उडवायचं असेल, एखादं दुसरं, तर कमर्शियल पायलट जर माझं करंट असेल तर मला थोडीशी त्या दुसऱ्या विमानावरती प्रॅक्टिस करावी लागेल. थोडीशी रेटिंग असते त्याची, ती रेटिंग झाली, त्याचे चेक असतात काय, आणि बस. म्हणजे मी कुठलंही विमान उडवू शकते असं काही नाही, थोडंसं रेटिंग घ्यावी लागते त्याची आधी. पण नीलम, या सगळ्यामध्ये म्हणजे तुमच्याशी बोलताना एक जाणवतंय की आव्हानात्मक तर नक्कीच आहे, पण तुमच्या आयुष्यात आतापर्यंत इमर्जन्सी आलेली आहे किंवा ती सिच्युएशन तुम्ही हँडल केलेली आहे, असे कोणते अनुभव आहेत? हो, जेव्हा आमचा टेक ऑफ होतो, आम्ही नेहमी म्हणतो की अनइव्हेंटफुल फ्लाईट हवी, म्हणजे काही गडबड काही नको, सॉफ्टली आपलं A to B जायला पाहिजे. पण असे माझ्या करिअरमध्ये दोनदा आलेत प्रसंग. एकदा माझं एक इंजिन फेल झालं होतं, एका बाजूचं इंजिन फेल झालं होतं. पण आमच्या प्रोसिजर्स असतात इमर्जन्सीमध्ये आणि त्याची आम्हाला दर 6 महिन्याला आम्ही त्याची ट्रेनिंग करतो की काय, कारण विसरायलाही होतं ना लोकांना, म्हणून ते दर 6 महिन्याला आम्हाला त्याची प्रॅक्टिस करवतात की ही इमर्जन्सी झाली तर ह्या प्रोसिजर आहेत, असं तुम्ही रिॲक्ट करायचं. तर बाहेर निघता येतं, असं काही नाहीये की बरंच ऑटोमेशन आहे आणि बराच रिसर्च केलाय लोकांनी आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स SOPs बनवल्या, तर त्या आम्ही फॉलो केल्यावर काही बिघडत नाही. पण एखादा निर्णय घेताना, इतका महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्हाला डोकं किती शांत ठेवावं लागत असेल? हो, अजिबात. कारण तुम्ही पॅनिक झालात तर तुमच्या पॅसेंजर्सचं काय, कारण तुमचा क्रू तुमच्यावर डिपेंड असतो. आमचे जे एअर होस्टेस वगैरे ते कॅप्टन्सला बघतात, म्हणतात तुमच्या हातात आमचं सगळं, आम्हीच पॅनिक झालो तर काय, म्हणून खूप शांत डोकं ठेवावं लागतं. म्हणून मी माझी ट्रेनिंग जी असते आमची असायची, एअरफोर्स वाले, त्यांची फिलॉसॉफीच ही होती की प्रेशर खाली तुम्हाला ट्रेनिंग, म्हणजे उद्या काही प्रेशर जर कॉकपिटमध्ये आलं तर तुम्हाला तितकं शांत व्हायला, म्हणजे शांतपणे सगळे निर्णय घ्या, कारण शांत डोकं नसेल तर काहीच करता येत नाही. अगदी, आणि खूप कमी वेळात तुम्हाला हे निर्णय अगदी पटापट घ्यायचे असतात. अगदी. आपल्याला पुढचा प्रश्न संतोष थोरात विचारतायत खर्ड्याहून. विचारा संतोष. संतोष, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. नीलम दीदी, मी तुमच्या खर्ड्या गावचा आहे. तर आपण रिटायरमेंट नंतर आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी तर आपण असं काही अकॅडमी चालू कराल का, जसे करून पायलट होतील मुलं? हो, डेफिनेटली. मी त्याचा विचार करत होते, पण आपल्या ग्रामीण मुलांना एक
ॲडवाईस आहे की इंग्रजी बोलणं सुधारा. इंग्रजीवरती खूप मेहनत करा, कारण पायलट व्हायचं असेल तर सगळं काही अभ्यासक्रम सगळं काही इंग्रजीमध्ये असतं. म्हणून मातृभाषा यायलाच हवी, पण इंग्रजीवरती जरा लक्ष जास्त केंद्रित करा, अभ्यास जास्त करा. आणि रिटायरमेंट नंतर काय, मी रिटायरमेंटच्या आधी सुद्धा काहीतरी करू शकते डेफिनेटली. खरं तर तुमच्याशी बोलताना पण इतका कॉन्फिडन्स लेवल तुमची जाणवते आहे. आणि सांगायचा मुद्दा असा की नीलम स्वतः कॅप्टन स्वतः पायलट आहेतच, त्यांचे पती देखील पायलट आहेत आणि त्यांचा भाऊ देखील पायलट आहे. त्यांचे जे वडील आहेत ते स्वतः लेखक आहेत. अशा विविध व्यक्तींनी भरलेलं असं त्यांचं घर आहे. आणखीन खरं तर टेन्शन जाणवतं का, त्यांना छोटी मुलगी आहे, अशा वेळेला काय नेमकं होतं, घरात कसं वातावरण असतं, या सगळ्याविषयी गप्पा मारणार आहोत. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मगाचपासून गप्पा मारतोय की असं असं ट्रेनिंग करता येतं, पण ट्रेनिंगसाठी खर्च किती येतो? ट्रेनिंगसाठी खर्च भरपूर येतो. आता सध्या तरी कमर्शियल पायलट लायसन्स करायसाठी इग्रुआमध्ये जर गेलात, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅदमी, तिथे 30 लाखांच्या वरती खर्च आहे कमर्शियल पायलट लायसन्सचा फक्त. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला एखादी विमानाची रेटिंग करायची असेल, जसं एअरबसची रेटिंग, म्हणजे जे एअरलाईनकडे आहे विमान त्याची रेटिंग करायची, किंवा बोईंगची रेटिंग, तर त्याचा 15 ते 20 लाख दुसरा खर्च, म्हणजे अजून जवळजवळ 50 ते 60 लाख खर्च येतो. आणि हाही आता सध्या हा खर्च आहे, पण इथून पुढे वाढण्याची शक्यता आहे, कारण जसे फ्यूल प्राइस वाढतात तसे आमची फ्लाइंग ट्रेनिंगचा खर्च वाढतो. पण एकदा तुम्ही जेव्हा या पदावर पोहोचलेला असता तेव्हा आतापर्यंत जे कष्ट केलेले असतात, आतापर्यंत जो पैसा आपण त्याच्यात गुंतवणूक केलेली असते, त्याचं फळ निश्चितच मिळत असेल. हो, डेफिनेटली आहे. सगळे पैसे लगेच वसूल होतात 1-2 वर्षात सगळेच. की खूप चांगली गुंतवणूक आहे तशी, त्याचा काही प्रश्न आहे. फक्त जॉब मिळायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे. कारण आता सध्या 10,000 पायलट आहेत बापरे मार्केटमध्ये, आणि डिमांड कमी झाली आहे सध्या. तर त्यासाठी तुम्हाला बेस्ट व्हायला पाहिजे. म्हणजे जितके तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्यापैकी तुम्हाला बेस्ट, म्हणजे मेहनतीला पर्यायच नाहीये. असं जर असेल तर डेफिनेटली तुम्हाला जॉब मिळेल. माझा भाऊ 5 वर्षांसाठी घरी बसला होता कमर्शियल पायलट झाल्यानंतर, पण आता मिळाला त्याला जॉब इंडिगोमध्ये. खरंय. पण या सगळ्यामध्ये नीलम, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की एक्सपिरियन्स खूप आहे, तुम्ही इमर्जन्सी विषयी सांगितलं, पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्वतः, म्हणजे ट्रेनिंगच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही पहिल्यांदा विमान सुरू केलं असेल किंवा पहिल्यांदा जेव्हा त्यांनी उड्डाण केलं असेल, ती भावना कशी होती? आणि तुमचं पहिलं फ्लाईट कुठे होतं? पहिलं एअरलाईन मधलं फ्लाईट, मी मुंबई टू बँगलोर गेले होते, आणि ते वर्णनच नाही करू शकत मी शब्दांमध्ये. ते इतकं सुंदर होतं. मी जी मुंबई बघितली ना तेव्हा, सगळीच मुंबई बघितली अशी टेक ऑफ करताना, इतकं सुंदर होतं. मुंबई दर्शन मी कधी केलं नव्हतं. बाबांना खूप म्हणायचे मुंबई दर्शन करायला चला, पण कधी झालं नव्हतं. पण विमानामधून जे मुंबई दर्शन केलं ते इतकं सुंदर, आम्ही सांगताच येत नाही. आणि दिवाळीचा काळ होता तो, तेव्हा ते असे फटाके वगैरे फुटतात ना, असे छोटे छोटे खालून दिसतात, ते इतकं काही सुंदर दिसतं. आणि 40,000 फुटांवर तुमचं ऑफिस आहे, म्हणजे ही एक कल्पना सुद्धा खूप छान वाटते. खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या फील्डमध्ये खऱ्या एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेला आहात. आणि जसं तुम्ही म्हणालात की रायबरेलीहून तुम्ही एकदा मुंबईला आला होता, तेव्हा मुंबई एअरपोर्टवर उतरणं हे पण एक वेगळी फिलिंग होतं. हो, मुंबई एअरपोर्ट मी कधी पाहिलाच नव्हता आधी. पहिल्यांदा जो मी पाहिला मुंबई एअरपोर्ट, तो मी लँड केलं होतं मुंबईला, रायबरेलीहून आले होते तेव्हा. तर तो पण असा एअरपोर्ट अशा पद्धतीने बघितला, मग त्याचाही खूप अभिमान वाटतो मला. काय होते. आणि अगदी शेवट, म्हणजे आता आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवट आलेलो आहोत. तुमची छोटू आहे, तिचं काय रिॲक्शन्स असतात? तिला कळत असेल की आई बाबा दोघंही बाहेर जात आहेत आणि खूप वेळासाठी नाही, तिला थोडंसं आता कळायला वेळ असेल, पण काय मनात असतं? कारण ती पण एक जबाबदारी असते, तिला देखील वेळ द्यायचा असतो. हो, तिला देखील वेळ द्यायचा असतो. म्हणून काय होतं की खूप जास्त प्रेशर येतं. म्हणजे फ्लाइंगचा तर आहेतच प्रेशर, पण घरी आल्यानंतर सुद्धा मुलीला वेळ द्यायचा आहे वगैरे. आणि युनिफॉर्म घातला की तिला कळतं की हा चालले फ्लाईट, एरोप्लेन करायला लागते ती. म्हणून म्हणजे लग्नाची जबाबदारी तर असतेच, ती एक एक्स्ट्रा जबाबदारी. पण होतं काही सगळंच अरेंज होतं. लाईफ ऑटो पायलट वरती कधी कधी चालवावं लागतं. क्या बात आहे. खरंच खूप वेगळ्या क्षेत्राविषयी आज आम्ही गप्पा मारतो आणि आजचा टॉक टाइम खरंच संपू नये असं वाटतंय. पण तुमच्या या सगळ्या करिअरसाठी आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या करिअरमध्ये उंचीवर जाताय त्यासाठी खूप खूप शुभेच्छा यापुढे देखील. थँक्यू. आणि टॉक टाइम मध्ये आज करिअर टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.